हॅलो. हो शांताबाई, मी बिंदू. हा बोल बोल बिंदू बोल. सकाळी लय वाट पाहिली मी तुही. 12 वाजता फोन करशील म्हणून. सकाळीच तर तुला काही फोनच नाही केला. मी वाटच पाहत राहिली. बोल बोल बोल. आता आता केली फोन आता रातच्यानं. बोल मग आता. सकाळी काही टाइम नाही भेटला का तुले? शांताबाई तब्येत नव्हती व बरी सकाळी, तर म्हणून फोनच नाही केली. मनच नाही लागे ना व, कायच्यातच मन नाही लागे बाबा, ना कामात ना खाण्यात ना काही. तब्येतच बरी नव्हती ना शांताबाई, त्याच्यानं मग कधी मी सकाळी फोनच नाही केला. तर आता थोडंसं बरं लागून राहिलं, म्हणलं चल बापा. भडकन याद आली तुझी वाली. तू फोन केली होती त्या दिवशी, तर मग फोन केली तुला. हो काय आहे ते विचारली घरी, त्या सासू सासऱ्याले विचारली काय म्हणतात, तर मग मला समोर सांगायला बरं होते म्हणतो. हो विचारली हो शांताबाई, विचारली मी त्या दिवशीच विचारलं मी. तर माझी सासू म्हणे, माझा सासरा बी म्हणे, तर हो म्हणून दे म्हणे त्याला. असं असं हो म्हणून दे म्हणे. मग आणू का मग उद्या? घेऊन येऊ का मग पाहुणे उद्या? हो शांताबाई घेऊन येऊ उद्या. घेऊन ये. किती जण यान? आम्ही पाय आता जास्त काही येत नाही बा. पाहाले सेवाचं आहे तर कायले दंडार घेऊन येऊ. ते दोघं मायले का बाप माये आणि पोरग आणि एक मी, आम्ही असे 4 जण येतो फक्त. बरोबर का नाही? हो बरोबर शांताबाई. आता पाहाले काय एवढे जण लागते का? आता पोरग मेन राहते, पोराले आवडली तर समजा राहिलेच आवडली. तसं करा मग 4 जण येतं काय, तर येऊन जा 4 जण. आम्ही ठेवतो मग तयारी करून. हो येतो मग उद्या. आता मी जातो आणि तिला सांगून देतो. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत येतो आम्ही. काही हरकत नाही शांताबाई, या. हो चल ठेवतो. हो ठेव. कशी आहे आपली आराध्या, कशी आहे? काय पाहा लागते तिला? मस्त आहे एकदम, चांगली आहे ना. आता वाढदिवस झाला ना परवाच्या दिवशी शनिवारी तिचा. आता आले होते सगळे, तिची नानी नाना सारे. गेले का मग? हो गेले, कालच गेले सगळे. बरं ठीक आहे. चल तिला बी सांगून देतो कमलाले, उद्या तयार होय म्हणतो. चाललं जाऊ उद्या पाहून येऊन जा. हा जमते ना, होते ना. कमला, ए कमला, कमला वा हाय का नाही वा? कमला काय म्हणते कडे शांताबाई? ये ना अंदर, ये ना बा शांताबाई, ये ना अंदर, ये. दार उघडच आहे, ये. दार तर उघडच आहे तरी आवाज देतो. हो तर दार उघड आहे म्हणून काय झालं काय? दरकन शिव का मग त्या घरामध्ये? तर मग काय होते, तर आपण आपलेच आहो. तुझं घर काय ना माय घर काय? कमला बसाले सांगता येईल शांताबाई, बसा. अमाय हो गड्या, बस व शांताबाई बस, मग बोल. हो. हा तर मी याच्यासाठी आली का, बिंदूचा फोन आला होता म्हणतो मा बहिणीचा. आताच फोन आला होता. हा आता आलता का फोन? आणि आपण सकाळपासून वाट पाहून राहिलो 12 वाजतापासून फोनची तिच्या, नाही? हो ना पाय ना. आणि तिनं आता फोन केला तर तब्येत नव्हती बरी म्हणे. वाट पाहिल्यापेक्षा तुम्हीच काऊन नाही फोन करून पाहिला पहिले शांताबाई? तुमच्या जवळ तर आहेच फोन. फोन करून पाहित्या. नाही तसं नाही सरपंच भाऊ, तर त्या दिवशी एक वेळा मी फोन केला तर काय घडी घडी मीच करू म्हणून मी फोन नाही केला. तिच्याच फोनची वाट पाहिली. हो ना, काही एवढं हे आहे का आपल्या पोराला पोरगीच नाही भेटत तर 10 वेळा फोन करा? नाही हो शांताबाई, कशासारखंच होईन कनी का बापा यायच्या पोराला पोरगीच नाही भेटत का? 10 वेळा फोन करते आहे की नाही, असं होईन कनी? हो ना, म्हणून तर मी फोन नाही केली. एक वेळा केला झाला, तिचा नाही आला असता तर मी केलाच नसता फोन. राहू दिली, त्याला गरजच नाही तिला असं म्हणून. हो ना पोरावाले हो आपण तसं बी. बरं मग काय म्हणे फोनवर? हो तर केली म्हणे तिनं, घरी गोष्ट केली तिच्यावाल्या. तर तिचे सासू सासऱ्यानं हो म्हटलं म्हणे क येऊ दे बा. तर मग सांगा काही चालता तर उद्या चालता का? मी उद्या सांगितलं तिला उद्या येतो म्हटलं 11 वाजेपर्यंत. तर मग चालता का उद्या? हो कसं म्हणता मग, चालता का उद्या? काही हरकत नाही ना, चला मग. तर कोण कोण जावं मग? हे पा शांताबाई, एक तू आणि त्या घरचे रामदास भाऊ, तुम्ही दोघं पक्के, आम्ही दोघं पक्क, आणि एक महापोरग. आपण 5 जण तर झालो. अजून कोणाला घ्यावाचं आहे का शांताबाई? का आपण 5 जणच जाऊ? 5 जणच तर लय होते व. पाहालेच जावं लागते. साक्षगंधाले काय पाहाले 2-4 जण गेले बस. आता मी एकटीच येतो म्हणून, त्याईले नाही घेत म्हणून. आता तू म्हणतो त्याईले बी घे. तसं बरं नाही वाटत ना हो शांताबाई. घरची बाई आली ना घरचा माणूस नाही आला तर माणसाच्या जास्त दरारा पडते. म्हणून म्हणतो तुम्ही दोघं ये जा, आम्ही दोघं बस. हो ना तेच तर म्हणतो, तुम्ही दोघं आम्ही दोघं झालो. दुसरं कायले पाहिजे कोणी? मग जर समजा जर जुळलं तर साक्षगंधाला नेऊ सगळं ट्रक भरून. हो पक्क, मग पक्क ना हो उद्या? नाही तर उद्या सकाळी उठून म्हणान का मला काम आलं दुसरं, तसं नाही चालणार. पक्क सांगा उद्या जावाच ना? अरे चाललो जाऊ, उद्या चाललो जाऊ. तू अजयला फोन केली का नाही? हो केला मी, त्याला फोन केला. आज बसन म्हणे सकाळी, तर उद्या सकाळी पोचते तो. बसलाही असन व शांताबाई, अजय बसला बी असन, उद्या सकाळी तो बी येऊन जाते. बस मग कायले कोणाची गरज? पोरगा असला का बस कोणाची गरजच नाही. आता मी बी नाही आली तर चालते, तुम्ही तिघच गेले तरी चालते.
कसं कसं शांताबाई, असं नाही चालणार ना बा. मधातला माणूस तुम्ही, मधातले तुम्ही, आणि तुम्हीच नाही येणार आम्ही कुठं जाऊ बा. तुम्ही तुमचं तर चालणं नक्कीच आहे, तुमचं चालणं नक्की बी आहे, गरजेचं बी आहे. तुमची काय बहीण लागते वाटते नाही? हो सरपंच भाऊ, मै मावस बहीण होते बिंदू, तिची ननद, नात्यातच आहे समजा. मग कशी बोलतो हो शांताबाई, आम्ही बी नाही आलो तरी चालते म्हणतात. तू येणं तर जरुरीच आहे, तुझ्याच नात्यातलं होय. हा तर ये ना मी, आम्ही दोघं येतो. चला मग उद्या सकाळी चाललो जाऊ 11 वाजता. हो आली, बसली राह. कुठं गेली होती तू? रातच्याने तुला चैन नाही काय? घरी राहता नाहीत का रातच्यानं बी? हिंडाच समजते काय? काय हिंदाचं काय, रोजच हिंडतो का हो काहीतरी. आता बसली होती बा, घरीच बसली होती तर बिंदूचा फोन आला, तर म्हणून मग कमलाला सांगायला गेलती. काय कमलाले काय सांगायला गेलती मग बिंदूचा फोन आला तर? त्या दिवशी मी वावरात होती, आपण दोघं वावरात होतो तेव्हा नाही का बिंदूनं फोन केला होता, पोरग पाय म्हणे. हो मग त्याचं काय? आणि मग त्या दिवशी कमलाई म्हणे पोरगी पाय म्हणे. मग मी मारली तीर. म्हणलं बिंदूची ननद आहे म्हणलं, कमलाला सांगितले बिंदूची ननद आहे म्हटलं, लग्न करते म्हटलं, पाय म्हटलं तुले जमंत. तर त्याच्या संदर्भात म्या बिंदूले फोन केलता, बिंदूले सांगितलं आमच्या गावात पोरग आहे म्हटलं. तर बिंदू म्हणते घेऊन ये म्हणते पाहुणे, मग तर उद्या जावं लागते मग आपल्याला. तू पाहिले तरी लोकांच्या म्हणतात धस्त शांती आहे. हा लगन लगन जोडे होय का तू? लगन जोडे होय का? लग्न जोडायला निघाली का तू? असे काय बोलता हो तुम्ही? लोकांच्या म्हणजे मै सख्खी मावस बहीण होय ती, तिची ननद होय, तर मग काय लोक झाले का? ते नात्यातलंच आहे ना. आणि हे आपले गाव नातं, हे कमलाचं पोरग तर आपल्या पायनीचंच आहे ना लहानपणाचा. तर काय होते सांगितलं जरासं तर एकामेकाले. ठीक आहे, ते तुझी मावस बहीण बिंदू, तिची ननद कशी काय आहे तुला माहित आहे काय? आणि कमलाचं पोरग इथं राहते काय? ते राहते तिकडे परदेशात. परदेशात का पर शहरात राहते? कुठं राहते महाबिनी? तर राहिलं का? कधी दिसलं का तुले? आता तिकडे राहून कसं आहे काय आहे तुले माहित आहे काय? तर म्हणून म्हणतो कायले लोकांच्या मनात धसतं महाबिन. चांगलं झालं तर आम्ही केलं, वांगलं झालं तर तूनच केलं. असे मग गया पकडायला येतात, कॉलरा पकडतात मग. हो ते बरोबर आहे, समाजाची पद्धत आहे. म्या केलं तर चांगलं आणि तुला केलं तर खराब. पण आता मी काय जबरदस्ती करून राहिली का त्याले? म्या फक्त सुचवलं का बा बिंदूची ननद आहे, तर मी काय म्हणली काय घोड्यावर चढून म्हणून राहिली मी? कमला तू मांगच बिंदूची ननद, तू मांगच बिंदूची ननद म्हणून. तसं नाही शांते, ते तसंच होते. मग तूच तर चांगली, तू असते यानं केलं असं तसं होते. तर मी बोलनच कायले हो तिथं म्हणतात त्याच्या. तुम्ही तुमचं पहा बा, म्या फक्त दाखवून दिलं. आता तुमचं काय आहे, विचारपूस करता काय करता ते तुमचं पहा, तुम्ही करायचं नाही करायचं अशी म्हणन ना मी. तुम्हाला बी चालायला लागते. सरपंच भाऊ म्हणे रामदास भाऊले बी घे जा म्हणे, तो आपण दोघं, ते दोघं ना एक अजय, असं 5 जण जावं लागते. चाल जा उद्या, तोंड नको फुगून बस जा. मायबीन आता तू सगळं नक्कीच करून ठेवलं तर आता काय मना करू मी? चाललो येऊन जाईन. कोणाचं भलं होत असलं तर करावं नाही काय? काय काय खराबी आहे त्याच्यामध्ये? बरं बा, चाललो जाऊ उद्या पाहून घेऊ. डॉली आज जाऊ नको तुझ्या क्लासले, आज पाहुणे येऊन राहिले तुले पावाले. ओके आई, नाही जात मी. आणि तुम्ही राकेश, तू नको जाऊ बाबू आज. हा आणि मोहन, मदन, तुम्ही बी. मोहन तुला वावरात जायचं आहे काय? चल जाय वावरात जाय, 10 वाजता घरी येतो बाबू. आणि मदन तुला दुकानात जायचं आहे काय? चल जाय दुकानात जाय. आणि 10 वाजता तू दुकानच कधी खोलशील ना बंदच कधी करशील? 11 वाजता पाहुणे येते म्हणते. तर मदन तू असं कर, तू दुकानात जाऊ नको. आई काय सांगते, घरात काय आणायचं लागते काय नाही ते तू पाहून घेतो. मोहन मी जातो वावरात. मग तुम्ही वावरात जाता तर 11 वाजताच्या पहिले येऊन जा घरी. नाही तर बस बापा, पाहुणे येऊन जाईन घरी आणि पोरीचा बाप ना भाऊच नाही राहणार घरी. असं नाही झालं पाहिजे. आम्ही येऊन जातो दोघं, 10 वाजता आम्ही घरी येऊन जातो. तू मदनले काय आणायचं आहे काय नाही ते मदनले तू सांगून दे, मदन आणून देते. मी हावच मग अजून दादाच्या सोबतीले. हो तू नको जाऊ राकेश, तू एकदाचा गेला का मग वापस नाही येत तू. बरं तू नको जाऊ. मदन असं कर, तू चालला जाय, तू दुकानात चालला जा. तू राकेश आहे ना, मी राकेशला सांगतो काय आणायचं आहे काय नाही. तू कायले दुकानाचे ग्राहक तोडतं? लागन तर मग 10:30 वाजता दुकान बंद करून 10:30 वाजता येऊन जातो घरी. तोपर्यंत चालू ठेव दुकान. दादा बरोबर आहेच, तू दुकान चालू ठेव. तू 10:30 वाजता येऊन जातो घरी. मी पाहतो घरी काय आणायचं काय नाही तर. बरं चालन, ठीक आहे, मी जातो दुकानात. बाबा चला वावरात, गडी आले असन वावरात, त्याला काम सांगून देऊ आणि मग आपण घरी येऊन जाऊ. हो चल. आई सांग मग काय आणायचं आहे, घेऊन देतो पटकन. काय लागते हो बिंदू, किराण्यात काय लागते? काय आणायचं असन सांग. ललिता
काय लागते? काही संपलं गिंपलं काय? मी 2-3 दिवस झाले मी स्वयंपाक नाही केला बा, म्हणून सांग ना काय लागते, काय संपलं तर. सगळं आहे, किराणा सर्व आहे, काहीच नाही संपला. नाही काही शेंगदाणे घे, पोहा करा लागन तर मग वेळेवर म्हणशील अमाय बाई आहेच नाही, असं नाही झालं पाहिजे. शेंगदाणे, हिरवा सांबार, हिरवी मिरची, कांदे, पोहात टाकायला सेव आहे. एवढ्या जोराने काय बोलते माझी सासू? हा शेंगदाणे आहे सासूबाई, हाय शेंगदाणे. पोहात टाकायचे ते बारीक सेव राहते ना, ते घेऊन ये जा बापूजी, बारीक सेव. आणि मुरमुरे नाही आहे, मुरमुरे घेऊन ये जा. मुरमुरे ललिता, मुरमुरे कायले पाहिजे? चिवडा नाही करायला लागत, पोहा बनवा लागते, आलू पोहा. हो तर मग त्याच्यात टाकू ना मुरमुरे. वा हो ललिता, त्या बापाच्या घरी पोह्यात मुरमुरे टाकले होते का कधी त्या बापानं? नाही सासूबाई, मा बापानं नाही टाकले, पण आपण टाकू ना. बरं बापा, त्या संग बोलत नाही पुरं. बरं काय शेंगदाणे आहे, सेव पाहिजे फक्त, नाही बाकी सगळे हळद, तिखट, मीठ, तेल आहे सगळं आहे, सगळं आहे, काही फिकर नाही, आहे सगळं. फक्त ते सेव घेऊन ये जा म्हणा. आणि मुरमुरे, मुरमुरे वाली. मग काय सेवच आणू का फक्त, अजून दुसरं काही? अजून दुसरं काही हो बिंदू, जर असं जुडताना वाटलं तर मग स्वयंपाक करायला लागेल ना. नाही हो आत्याबाई, आपल्याला जर असं वाटलं का बा आता जुडण्यात झालं तर स्वयंपाक करून घेऊ ना, तर त्याच्यासाठी लागन. तर बापूजी तुम्ही कधी पनीर घेऊन ये जा. पनीर आणि हो ते थंडा, ते पेप्सीच्या बाटला ते घेऊन ये जा. गरमी घाडी आहे, चाय नाही म्हटलं तर मग ते देता येते आपल्याला. पेप्सीपेक्षा ते जिरा राहते का नाही, थंडा जिरा सोडा, ते घेऊन ये जा बापूजी. पोट गीत दमारलं ते बी ठेकून जाईन त्याचं, पाहुण्याचं पोहा खाऊन दमारलं तर. ते जिरा नाही चांगलं लागत हो, कडू काय पाहुण्याचं काय तर इथं काय पोट दमाराले आले येतील का ते? काहीतरी बोलतो बोला लिता. आता बाबा उन्हीचं होतेच पाणी पिऊ म्हणून म्हणतो. ते पेप्सीच्या बाटला घेऊन ये जा बापूजी. बरं ठीक आहे, पेप्सीच्या बाटला, सेव आणि पनीर. हो घेऊन ये जा, तेवढं घेऊन ये जा, पटकन ये जा. 11 वाजता येते ते बरोबर. हो बाबू पटकन ये जो, नाही तर बस सामान घेऊन येताना दिसशील एवढा मोठा बंगला काय कामाचा म्हणून, सामान वेळेवर आणून राहिले म्हणून असं होते. तर पटकन येऊन जाय. बरं चाललो मग. डॉली तुझ्यासाठी काही आणायला लागन काय? नाही मला काही नाही पाहिजे दादा, सगळं आहे. बरं आलंच नाही अजून पोट्ट. बरोबर सांगितली होती का बस तू वयच आहे. कायले चिडचिड होता करणं ना धरणं येईन ना. आता एवढ्या दूरचा परवास आहे का, बातच धावतच येऊन जाईन का? तू इथं जवळ राहते का आपल्या घरामांग? काही बोलता वय आणि पोट्ट करता. मायबाप आहे ना त्याले, चांगलं बोलत जाना. एक सरपंच आहे ना तुम्ही, प्रथम नागरिक गावाचे. तुम्ही जसे बोलान तर गावातले लोक कसे बोलन? मी काय बाहेर बोलून राहिलो का? मी गावातले लोकायले बोलून राहिलो का? मी आपल्या घरी चालते, आपल्या घरी बोलून राहिलो, घरच्या मालेकराले बोलून राहिलो मी. तरी पण सरपंच भाऊ तुमचं असं बोलणं बरोबर नाही, शोभत नाही तुमचं असं बोलणं. चांगले बोलत जा, चांगलं व्यक्तिमत्व ठेवा तुमचं. काय तुम्हाला शोभत नाही असं? चांगलं बोलायचं, चांगलं राहायचं, गावात चांगलं ना घरात वांगलं असं नाही चालणार. बरं बा कमला राणी चांगला बोलन. आपला सोन्या नाही आला अजून, तुनं बरोबर सांगितली होती का नाही त्याले? का बस तुनं सांगितली होती तुनं सांगितली होती ह्या सोमवारनं, त्यानं सांगितलं पुढचा सोमवार. असं काही झालं काय रे बुवा? रोको जरा, सबर करो, येईन तो. मी त्याला काही सोमवार नाही सांगितलं, मी त्याला उद्या म्हटलं होतं, उद्या येतो म्हटलं होतं, तर तो येईनच. आता काय सकाळपासून बसलं लेकरू, आता जरासा आरामात येत असन, बसू स्टेशनवर उतरला असन, तिथं जरासा आराम केला असन, फ्रेश झाला असन, येईन आता घरी. आपल्याला का झाला का टाइम जावाचा? 9:30 वाजता निघू ना? नाही बा, आपल्या टायमाला महत्व राहते. 11 वाजता म्हणलो तिथं 11 वाजता पोहोचलो पाहिजे. हो पोहोचतो आपण, बरोबर 11 वाजता पोहोचतो. आई पायाला किती वाजता जावं लागते? हो 9:30 वाजता जावं लागते. जाय पटकन, तू अंग पाय धुत फ्रेश हो आणि नाश्ता करून घे पटकन. जाय पटकन, जाय बाथरूम मध्ये जाय डायरेक्ट. आता का पाणी गिनी काही गरम करा नाही लागत, आता पाणी गरमच येते पाणी बाथरूम मध्ये. जाय अंग पाय धुवून घे, फ्रेश होऊन जा, नाश्ता करजो. 9:30 वाजता निघा लागते. हो आला ना, फालतूच्याच तुम्ही आवाज वाढवता 5-10-15 मिनिटासाठी. तर आदत पडली, आता काय करावं, आता आदतची मजबूर. बरं दे मग मला नाश्ता दे. हो ना, तुम्हाला सांगून देतो, पोरगी पाहायला जाऊ तिकून येऊ घनघन कर्जा नको. आणि जर जुळलंच तर घनघन कर्जा नको. मनीषाच्या लग्नामध्ये मार घनघन करत होते आणि मग लग्न झालं मग मायाईच्या बाबाच्या मागं लागले होते. आता असं झालं नाही पाहिजे. आत्ताच पासून सांगून देतो तुम्हाला, आत्तापासून. जाय ना बा, पहिले नाश्ता आण, पोटात काही जाईन तेव्हाच माझा जीव शांत होईन. जाय पहिले नाश्ता आण, मग बोल काय आहे ती. मग बोलला चांगल्या नाही सांगितलं तर मग मोठा राग येते. आण पटकन नाश्ता, आण पटकन, तू करून घे. आणतो ना, मी करतो, तुम्हाला देतो. हो
बाप्पा रे शांताबाई, कुठं चालली हो एवढी नटून थोटून? पाहुणपणा चालली काय हो माईच्या घरी? नाही, आपलं पाहुणपणा कुठं जाणं होते व? पाहुणपणा की नाही चालली, ये इकडे बिंदूच्या गावाला चालली बापा, तिच्या नंदीले पावाले. काहून हो शांताबाई, काय झालं तिच्या नंदीले? काही ऍक्सिडेंट की झाला का? काही बिमार गिमार पडली काय? हो बापा, काही बिमार गिमार पडली असेल तर चाल हो, मी येतो. हो चला हो, मी बी येतो, चाल मी बी येतो. अशा दुःखात तर जावं लागते कोणाच्या बी. बिचारीचं लग्न नाही झालं न काही नाही ना. माय बापा ऐकून तर घ्या तिचं बापा. हा पहिलेच तर्क लावून राहिल्या. ते शांताबाई काय म्हणते तिचं ऐकून तर घ्या. का पहिलेच मारून टाकता काय तिच्या बहिणीच्या नंदीले तर? हो ना बापा, ऐकतच नाही. नाही तू पाहायला चालली म्हणतो तर मग आता असं सहजासहजी सहज तर कोणी पाहायला जात नाही. काही झालं गेलं म्हणजे पाहायला जातो बा आपण. बरोबर आहे पार्वती, तू सहज नाही चालली मी. कमलाच्या पोराला घेऊन चालली. कमला, तिच्या घरचे सरपंच भाऊ आणि तिचं पोरग, आम्ही असे 4-5 जण माईकचे गोल्याचे बाबा, असे 4-5 जण आम्ही बिंदूच्या नंदीले पाहायला चाललो. पाहुणे मी घेऊन चालली, पाहुणे तिच्या घरी, तिच्या नंदीले पाहायला. असं असं, हां हां बरं आहे ना, ठीक आहे चालते, घेऊन जा. अहो शांताबाई, कमला बी कशी आहे व? गावातच पोरगी आहे. खाकीत वडसा गावाले कडसा अशासारखं कमलाचं काम आहे. तरी इकडे तिकडे पाठवते बाबा सरपंच भाऊले. आणि एवढ्या दूर पाहायला जाते पोरगी. गावातच काय गीताची पोरगी, सांगा ना कोणी गीताची पोरगी आहे म्हणून. मस्त होईन त्याच्यासाठी, अजयसाठी तर शिकली बी आहे. नाही 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 बापा शांताबाई, हे काम करतोच नको तू. काऊन व गंगा, चांगली नाही का ती पोरगी? किती साजरी आहे, मस्त गरीब आहे. पार्वती, तुले नाही माहीत बी असं भुलली तू. म्या एक वेळा म्हटलं होतं कमलाले, हा म्हटलं इकडच्या तिकडच्या पोरी पाहिल्यापेक्षा मुन्नीची तर पोरगी आहे हो म्हटलं. मागून घेणं म्हटलं इच्छा इथं, दोघे इनी होऊन जा म्हटलं. तो बापरे काय विचारतात, केवढी मावर सनकली होती ते, किती वरपलं होतं तिनं माटोंडाले. हो बाई बरोबर आहे, तिने म्हणू नका बापा, तिचं ते पाहत बसे. तू म्हणजो गिंजो नको पार्वती, नाही तर बस मी तर टिकली तिच्या समोर, तू टिकशेनच नाही. अमाय हो गड्या, असंही होईल नाही. जाऊ दे बापा, बरं झालं मी तिच्या समोर गोष्ट नाही काढली. वाचली तू, तिच्या समोर बोलली नाही, नाही तर मी गरीबाची पोरगी मागू काय अशी म्हणत होती. हो बापा, तेही आहे. ये शांताबाईची बहीण बिंदू आहे तर मोठे आहे ते, नाही हो शांताबाई? लय मोठे लोक आहे ना, बंगला आहे, शेतीबाडी आहे मस्त. हो हो, चांगला बंगला आहे ना. 4-5 रूम आहे आणि शेतीबाडी आहे चांगली. आणि ते फॉरेनला गेली होती त्याची पोरगी, हे हिची बिंदूची ननद फॉरेनवरून आली शिकून. मग कम पैसा आहे का त्याच्यापाशी? पैशावाले लोक आहेत ना ते. जा बापा मग, या पाहून आणि सांगा मग आम्हाला बी काय समजलं काय नाही तर. हो आता पाहायला जातो बा, पाहून येतो आता काय म्हणते काय होते तर. चला मग आता समोरचा व्हिडिओ उद्या पाहू. महाराष्ट्राची चुगली चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. आता उद्या पाहू आता समोरचा व्हिडिओ. चला मग.